सर्वांना श्री स्वामी समर्थ. शिवगोरक्ष आदेश. आता सर्वांना असा काय प्रश्न पडला असेल, हे सचिननाथ महाराज नाथ संप्रदाय असून स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये कशा आहेत. बघा, प्रत्येकाचा मार्ग वेगवेगळा असतो, प्रत्येकाचं कार्य वेगवेगळं असतं, प्रत्येकाची गुरुपरंपरा गुरुतत्व वेगवेगळं असू शकतं. पण एक सांगायचं कारण असं आहे, तर आपल्या प्रारब्धानुसार या घटना घडत असतात बरं का. आपल्या संचितानुसार आपलं प्रारब्ध कसं आहे, आपलं पूर्व पुण्य कसं आहे, आपल्या पुण्यानुसार सगळ्या हे ज्या काय घटना घडतात आपल्या जीवनामध्ये, हे प्रारब्धानुसार असतात, आपल्या पुण्यानुसार असतात, आपल्या सुकृतानुसार असतात. जर आपलं सुकृत चांगलं असेल, आपली पुण्यही चांगली असेल, तुमच्या घरामध्ये तुमच्या आई वडिलांची सेवा चांगली असेल, पूर्वजांचा आशीर्वाद असेल, इष्टदेवताची कृपा असेल, नाथांची कृपा असेल आणि गुरुकृपा असेल, तर सोन्याहूनच पिवळं आहे. कारण गुरुकृपा झाली तर कुठली अगरबत्ती लावायला लागत नाही, कुठला धूप लावायला लागत नाही, ना कुठली पंचारती घ्यायला लागत नाही. कारण की ज्यावेळेस गुरुकृपा होते त्यावेळेस आपला इष्टदैवत आपल्या जवळ येतो बरं का. माझे गुरु हे नाथ संप्रदायामधले अनेक वर्षापासून नाथांची आणि दत्त महाराजांची भक्ती करतात, अनेक वर्षापासून. आता त्यांचं वय 70 वय असेल माझ्या गुरूंचं, आणि माझं 39 वय. वयाच्या 16 वर्षापासून या नाथ संप्रदायाची सूत्र घेतलेली माझ्या गुरूंनी मला दिलेली. माझ्या गुरूंचं माझ्यावर अपरंपार प्रेम आहे, याच्यात तीळ मात्र संशय नाही. त्यांच्याकडे अनेक लोक आले गेले, कोणी धन मागितलं, कोणी काय मागितलं, कोणी घर मागितलं, कोणी दार मागितलं, कोणी घरात सुख शांती मागितली, पण अध्यात्म मार्ग मागणारा कोण नव्हता. तर त्याच्यामध्ये काय माझ्या इष्टदेवताची कृपा आहे, म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ माझा प्राण आहे, माझा आत्मा आहे, माझा दैवत आहे. याच्याशिवाय भक्ती मार्ग माझा चालू शकत नाही भक्तगणांनो. कारण की माझे स्वामी समर्थ महाराज आहेत म्हणून मी आहे. त्यांच्या कृपेने आज जे बोलतोय, आज समाजासमोर उभा राहतोय, हे फक्त माझ्या स्वामी समर्थांमुळे बरं का. आज ही नाथ संप्रदायाची सूत्र पण मिळाली, आणि आज हे नाथ परंपरा ही पुढे नेतोय, ही स्वामी महाराजांचीच कृपा बरं का. कारण माझा इष्ट देवत, आई बाप सर्व कुळ दैवत कुळ स्वामिनी, सगळे देवता मी त्यांच्यात पाहतो. तशी मला अनुभूती आहे. हे कॅमेऱ्यावर सांगायची बोलतात ना, हे तत्व नाही, कॅमेऱ्यावर सांगायचं तत्व नाहीये स्वामींचं, हे आपल्या गुरुपरंपरेचं. पण समाजाला कळायला पाहिजे. आता समाजाला यूट्यूब द्वारेच कळायला जातं, अन्यथा लक्षात येत नाही. आपले स्वामी समर्थ महाराज कोण आहेत हे अख्ख्या जगाला कळायला पाहिजे. तसे अनेक लोक करतात, महाराजांचं नाव घेत आहेत, महाराज तसे महाराजांचा प्रचार करणारे आम्ही कोण नाही बरं का. आमची लायकी पण नाही हो, आम्ही चरणाची धूळ, आमचं अस्तित्व नाहीये, तरी माझ्या स्वामी समर्थांनी मला जवळ ठेवलेलं आहे. हे माझं परम भाग्य, माझ्यासारखं भाग्य मीच समजतो. ही स्वामी महाराजांची कृपादृष्टी आहे माझ्यावरती. आणि स्वाभिमानाने मी सांगतो बरं का, स्वाभिमानाने सांगतो, माझं दैव, माझा प्राण, माझा कंठ, माझी जिव्हा, माझं त्रिकाल चक्र, माझे सप्त चक्र, सगळ्यांमध्ये माझे स्वामी महाराज बसलेले. हे तळमळीने सांगतोय बरं का. आजचं मी जे सांगतोय हे वेगळंच आहे. म्हणून बोलो ना, हे सचिननाथ महाराज हे कसे काय नाथ संप्रदायामधून स्वामींच्या भक्तीत कसे, असं नसतं हो. काय हे सगळं तत्व ते मूळ ब्रह्म असल्यामुळे सद्गुरू आहेत. बोलतात ना, दत्तात्रय भगवान, सद्गुरू स्वामी समर्थ महाराज, हे तुमच्या आमच्या बुद्धीच्या पलीकडे तो मूळ ब्रह्म आहे. बघा, ज्यांनी ब्रह्म घडवला
त्या ब्रह्माने सृष्टी घडवली आणि त्या ब्रह्मापर्यंत ज्या सृष्टीचे नियम त्याने आखले त्या सृष्टीचं आकलन अजून आपल्याला झालेलं नाहीये. आपण सूर्यावर चंद्रावर जातो, पण या भूमीमध्येच काय आहे हे अजूनपर्यंत कोण सांगू शकलं नाही. ना विज्ञान ना अनेक मोठे मोठे सायंटिस्ट कोणी सांगू शकलं नाही. या भूमीतच दैवशक्ती आहे. या भूमीतच अनेक प्रकारचे जीवजंतू राहत आहेत, अनेक प्रकारचे तत्व आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनाने पाहायला गेलं तर अनेक खनिज या भूमीमध्ये आहे, पण अजूनही पाहिजे तसा शोध लागला नाही. हे कोणी घडवलं? ही पृथ्वी कोणी घडवली? हे माझ्या स्वामी समर्थांनी घडवली बरं का. माझे स्वामी महाराज. अजूनपर्यंत कोणाला माहिती नाही हो नीट स्वामी महाराज. एक माणसांचा दृष्टिकोन पाहण्याचा जरा वेगळा आहे. त्या अनेक साधू संतांमध्ये त्यांना पाहतात तसे नाही आहेत बरं का स्वामी महाराज. स्वामी महाराज हे मूळ ब्रह्म आहेत. हे तुमच्या आमच्यासाठी महाराजांनी अवतार कार्य स्वीकारले. या कलीचा प्रभाव कुठल्या देवताला सहन नाही होत, म्हणून महाराज स्वयंभू स्वतः इथे खाली आले आणि आज तुमच्या आमच्यामध्ये महाराज सूक्ष्म रूपामध्ये आहेत. सूक्ष्म रूपामध्ये पावला पावलावरती अनुभूती येते महाराजांची. असे माझे स्वामी समर्थ महाराज आहेत. पावला पावलावरती अनुभूती येते स्वामी महाराजांची. अनेक लोकांना, लाखो करोडो लोकांना स्वामींचा अनुभव आहे. बघा, भक्ती अशी करावी, निरागस करा, बाल उन्मन अवस्थेत करा, लहान मुलासारखी भक्ती करा. माझ्या स्वामींना ना तुमचा पैसा धन दौलत काय नाही लागत हो. माझे महाराज म्हणजे एकदम लहान मुलासारखे, एका लंगोटावर राहणारे, ना अंगावर वस्त्र, काही नाही. माझ्या महाराजांजवळ काही नाहीये, पण माझ्या महाराजांना एवढं आहे. माझ्या महाराजांजवळ ती ताकद ब्रह्मांड, अनंत ब्रह्मांड त्यांना शरण आहेत, कारण की त्याची रचना तेच करतात. कितीतरी त्या ब्रह्मांडामध्ये किती स्फोट होत असतील, किती काय काय वेगवेगळ्या पद्धतीने क्रिया घडत असतील, ते माझे महाराज सुरळीत करतात बरं का. माझे स्वामी समर्थ महाराज सुरळीत करतात. एवढी माझ्या स्वामी महाराजांची ताकद आहे. हे ज्या भक्ताला अनुभव आहे ना, बघा अनेक भक्त स्वामींचे आहेत, मी नाही म्हणत असं नाही. प्रत्येकाला महाराजांनी त्याच्या भक्तीनुसार, त्याच्या योग्यतेनुसार, त्याच्या सामर्थ्यानुसार, त्याच्या तपश्चर्येनुसार, त्याच्या अनन्य भावानुसार बोलतात ना, पूर्ण शरणागती महाराजांना, पूर्ण शरणागती. अनन्य हा चिंतो यंतो माम हे जना परिउपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यम. जर असा जर भाव असेल तुमचा, अखंड चिंतन असेल त्यांचं, अहो तुम्हाला कोणाची गरज भासणार नाही. हा देवच तुमच्यासाठी खंबीर आहे. हा देव इतका सामर्थ्यशाली आहे, तो तुम्ही इतर देवांबद्दल त्याची तुलना पण करू शकत नाही. अहो अनेक देव त्यांच्या मागे पुढे फिरतात. हे आमचे स्वतःचे अनुभव आहेत बरं का. हे काय वरवर हवेत काय आम्ही भंडारा उधळत नाहीये. तो भंडारा कपाळाला लावून, तो भस्म कपाळाला लावून आम्ही स्वाभिमानाने बाहेर निघतो. ते स्वामींच्या बळावरती, लक्षात ठेवा. हे काय हवेतल्या गोष्टी नाहीये, हे सत्य. अहो महाराजांच्या मागे पुढे हनुमंत आणि भैरव असतो. जसं आदिशक्तीचं स्वरूप कुठं स्थापित असतं 52 शक्तिपीठांपैकी, तिथं भैरव असतो, तिथं हनुमंत असतो. तसे माझ्या महाराजांच्या जिथे बाजूला महाराजांचे रक्षक साक्षात काळ भैरव आहे, हनुमंत आहे, अनेक देवता देवी आहे. अहो काही गरज लागत नाही. म्हणतो आम्ही सेवा देतो ना लोकांना, अरे ही सेवा करा तुम्ही, बघा तुम्हाला स्वामी महाराजांचे अनुभव येईल, प्रचिती येईल. चमत्कार बोलणार नाही आम्ही, चमत्काराला आम्ही महत्व पण देत नाही हो. हे चमत्कार म्हणजे तुम्हाला मृत्यू लोकात नेणारे आहे. त्याच्यात अहंकार वाढतो आणि दंभ वाढतो माणसाचा. ते आम्हाला नकोय. आम्हाला फक्त स्वामी भक्त पाहिजे. तू देव मी भक्त ऐसे करी, काही नको. देवा तुझं गोजिर सोगन रूप पुरे, एवढंच मला पाहिजे. मला काय नको, तुझं जे गोजिर रूप आहे, जे लहान मुलासारखं रूप आहे, तेच या भक्तासमोर असू दे. नको ब्रह्मज्ञान, नको आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. कशाला ते ब्रह्मज्ञान पाहिजे? कशाला आत्मस्थिती भाव पाहिजे? अहो
माझ्या महाराजांचं जे रूप आहे काय सुंदर आहे, काय तेजस्वी, ते जे जे गोरवर्ण आहे महाराजांचं, काय ते जे गुलाबाच्या पाकळीसारखं स्वरूप आहे माझ्या महाराजांचं. आणि असं भाग्य क्वचित लोकांमध्ये येतं. महाराज त्यांच्या सेवेत क्वचित साधू संतांना ठेवतात. त्याच्यातलं माझं परम भाग्य आहे. माझ्या स्वामींनी मला त्यांच्या चरणाशी ठेवलेले बरं का. आणि या नाथ संप्रदायामध्ये मी 16 वर्ष मार्गामध्ये आहे, पण बोलतात ना, स्वामींना त्यांच्या भक्तांना जवळ घ्यायचं असेल ती वेळ आल्याशिवाय ती घटना घडत नाही बरं का. आणि ती वेळ आली 12 वर्ष मी नाना महाराज डोंबिवलीमध्ये मठ आहे त्यांच्या सानिध्यात राहिलो बरं का. मी सानिध्यात राहिलो त्यांच्या 12 वर्ष. मी त्यांना गुरुप्रमाणेच मानतो, माझं श्रद्धास्थान आहे. आणि आजही त्यांची प्रतिमा, त्यांचा फोटो आपल्या मठामध्ये त्यांचं पूजन होतंय. त्यांच्या सानिध्यात 12 वर्ष राहिलो, तिथून मला स्वामी समर्थ महाराज कळाले. नाहीतर मी दत्त महाराजांची आणि नाथांची भक्ती करायचो. पण महाराजांनी दाखवलं, अरे त्रिपुंड मीच आहे, त्रिगुणात्मक मीच आहे, या ब्रह्मांडाची शक्ती मीच आहे, मीच दत्त आहे. तू ज्याची भक्ती करतो तो मीच आहे. मला बघा, माझ्या स्वामींनी बोलतात ना, मी दत्त महाराजांची नाथांची भक्ती माझे आई वडील करायचे, त्याच्यातनं ही भक्ती मला पहिल्यापासून अवगत झाली. आणि मी माझ्या गुरूंच्या मांडीवरती वयाचा 6 महिन्याचा असताना माझ्या गुरूंच्या मांडीवर मी खेळलोय बरं का, रांगलोय. त्यांनी मला मांडीवर घेतलंय. खूप प्रेम आहे माझ्या गुरूंचं माझ्यावरती, माझंही माझ्या गुरूंवरती खूप प्रेम आहे. आणि त्यावेळेस ही भक्ती, आई वडिलांचे संस्कार ते मुलांच्या बोलतात ना, मुलांमध्ये लागू होतात बरं, काही सत्य आहे. आणि तेच माझ्या जवळ आले. जसं आपले आई वडील करतात भक्ती, तशीच मुलंही करायला लागतात. ते संस्कार आपल्यामध्ये येतात आणि आपण त्या सेवेत लागतो. तसंच नाना महाराजांच्या सानिध्यामध्ये बोलतात ना, दत्त महाराजांची भक्ती करताना महाराज बोलले, अरे मीच आहे, तो मीच आहे. आणि महाराजांनी साक्षात 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत, काकी झोळी पुढे श्वान अंगी विभूती सुंदर, शंख चक्र पद्म गदा हाती पायी खडावा गरजती, तया दिगंबरास नमस्कार माझे नमन गुरुराया, अवधूत दत्तात्रया तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवाची शांती, जीवाचे साकडे कोण गविल कोडे, दत्त अनुसुईच्या सुता भक्त मने धावा आता.